बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा आपण ते बोलणार आहोत किंवा बोलतो तेव्हा क्लिअर क्लिअर सांगायचं आहे स्वतःला की हे जे काही होतं माझ्या आतमध्ये ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. तर दिवसभरामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात आपल्यासोबत. त्याचा विचार आपण रात्री करतो. का बरं ती अशी बोलली, का बरं असं झालं, काय माझ्याकडनं चुकलं का, मी असं बोलायला नको होतं, मग हे असंच झालं, मग ते तसंच झालं. ह्याला सगळा विचार करायला काय आपल्याला रात्री वेळ मिळत असतो. कारण दिवस आपण आपल्या कामांमध्ये बिझी असतो किंवा त्यावेळेस आपल्याला बघायला दुसऱ्या गोष्टी असतात. रात्री काय होतं, रात्री बघायला आपल्याला दुसरं काही नसतंच. तर मग हे आतमध्ये जे बसलेलं आहे ते बाहेर यायला लागतं. तर ते बाहेर जरी आलं तरीही त्याला सांगायचंय की मला शांत झोपायचं आहे, माझी झोप शांत झालेली आहे, त्याबद्दल आधीच थँक्यू म्हणायचं. स्वतःने जे दिवसभरात जी चांगली गोष्ट केलेली आहे त्या चांगल्या गोष्टीबद्दल स्वतःला किंवा जे कोणी चांगलं केलं तुमच्यासाठी त्यांच्याबद्दल थँक्यू म्हणायचं, त्यांना आय लव्ह यू म्हणायचं. आपण मॅजिकमध्ये जादूच्या दगडचा अभ्यास करतो तो हाच आहे. कारण त्या दगडचा अभ्यास डिझाईन यासाठीच केला गेलेला आहे की दिवसभरात जे काही आपल्यासोबत झालेलं असतं ते आपण रात्री घेऊन बसतो म्हणजे विचार करायला लागतो. आणि त्या विचारामुळं काय होतं की आपल्याला झोप लागत नाही. मग तेच विचार करतो, मग असं का झालं, मग काय चुकलं, मी असं बोलायला नको होतं का, आज मला हेच झालं नाही, माझ्याने आज तेच झालं नाही, हे आपण सारखं बोलत राहतो आतमध्ये. मग त्याच्यामुळं काय होतं, आपली झोप व्यवस्थित होत नाही, झोप लवकर लागत नाही. मग ते जे घेऊन बसतो आपण तेच घेऊन आपण सकाळी उठतो. मग तेच घेऊन आपण दिवसभर चालतो परत. म्हणजे काय होतं, तीच निगेटिव्हिटी रोज, तीच निगेटिव्हिटी रोज, तीच निगेटिव्हिटी रोज. तर याला ब्रेक करायचं आहे, ह्याला थांबवायचं आहे. तर थांबण्यासाठी काय, रात्रीपासून सुरुवात करायची या गोष्टीची. की रात्रीच आपण स्वतःला हे सांगायचं. कारण तितका वेळ आपल्याला रात्री मिळतो. सकाळी ठीक आहे, सकाळी कामं असतात, मुलांचं डबा करणं, आपल्याला कामावर जाणं किंवा बाकीचे गोष्टी असतात, तर तो आपण स्वतःसाठी कधी कधी वेळ नाही देऊ शकत. तर रात्री आपण आपल्यासाठी वेळ देऊ शकतो. तेवढी 10 मिनटं किंवा 15 मिनटं स्वतःसाठी रात्रीही काढायचीच. आठवड्यातनं 2 वेळेस 3 वेळेस काढा. रोज जमलं तर चांगलंच आहे तुम्हाला. रोज जरी 10 मिनटं तुम्ही काढली तरीही चांगलं आहे. तर त्या 10 मिनटामध्ये सगळ्यात आधी दिवसभरात जे काही निगेटिव्ह झालेलं आहे ते आधी लिहून फाडून टाकायचं. रोज ठीक आहे, जर ती गोष्ट तुम्हाला झालंही असेल आणि ती आठवत नसेल किंवा तुम्ही विसरला असाल तर ठीक आहे, ते सोडून द्या. ते काही परत आठवून ते लिहित बसण्याची गरज नाही आहे. पण तुम्हाला त्या गोष्टीचा जर त्रास होत असेल, तीच गोष्ट तुमच्या आतमध्ये राहिली असेल, तर मात्र ती लिहून फाडून टाकणं इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही ते काढून टाकणार नाही तोपर्यंत तुम्ही जे काही पॉझिटिव्ह बोलणार आहात किंवा जे काही पॉझिटिव्ह विचार करणार आहात ते आतपर्यंत जात नाही. आणि जोपर्यंत ते आतपर्यंत जात नाही तोपर्यंत ते आपल्यावरती फायदा हे करणार नाही. मग तुम्ही जे काही म्हणताय, जे काही करताय ते वरवरनं होतं, फक्त ते आतून येतच नाही. जे अफर्मेशन बोलता ते वरवरनं होत जातं, आतमधनं ते येतच नाहीत. आतमधनं येणं म्हणजे ते फील करून मनापासून येतंय ते तसं तुम्हाला वाटणं.
तर ही गोष्ट महत्त्वाची. तर रात्रीचे 10 मिनटं किंवा 15 मिनटं ही स्वतःसाठी काढायची म्हणजे काढायची. आपण जेवण लवकर करतो, त्याच्यात 2 तासानंतर आपल्याला झोपणं गरजेचं आहे, हे सगळं माहिती आहे आपल्याला, हे आपण सगळं करतो. हे ती गोष्ट मी नाही बोलणार इथं. आपल्याला काय करायचं, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे. तर ह्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्यासाठी तुम्ही काय गोष्ट वापरू शकता. आता मी तुम्हाला अफर्मेशन कार्डही सांगितलेले होते. तर अफर्मेशन कार्डसाठी आपण जर मुलांबरोबर खेळलो झोपण्याच्या आधी, तर ते आपल्यासाठीही मुलांसाठीही चांगली गोष्ट आहे. तर त्याची किंमत जास्त नाही आहे, 200 ते 300 आहे. तर एक अफर्मेशनचा बॉक्स 30 कार्ड असतील त्यात काहीतरी, किंवा 40 कार्डचं काहीतरी आहे ते. तर ते मागवा तुम्ही. तर ते अफर्मेशन तुम्ही जेव्हा त्यांना बोलायला सांगाल किंवा त्यांच्याशी ते कार्डसारखं खेळाल, जसं आपण पत्ते खेळतो ते विसायचं आणि जे कार्ड त्यांना येईल त्यातनं एक कार्ड काढायला लावायचं. ते कार्ड त्यांना येईल, त्यांना ते कार्ड आल्यानंतर ते कार्ड त्यांना पूर्ण फिलिंगने 3 वेळेस बोलायला लावायचं. आपल्याला आलं आपण बोलायचं, मुलांना आलं तर मुलांना सांगायचं की ते कार्ड 3 वेळेस बोलायचं. तर या पद्धतीने तुम्ही तो गेम खेळू शकता. तर आपल्याला रात्री झोपण्याच्या आधी आपण कोणत्या पद्धतीने आतमध्ये पॉझिटिव्ह टाकू शकतो ते करण्याचा प्रयत्न करायचा. अफर्मेशन कार्ड असतील, एखादं मेडिटेशन असेल, एखादं मोटिवेशनल स्पीकर असेल, एखादं मंत्र असेल, किंवा जस्ट शांत म्युझिक असेल, तुम्हाला गाणं एखादं आवडत असेल, म्युझिक आवडत असेल, या गोष्टीतला कोणतीही गोष्ट तुम्ही रात्री करू शकता. आणि हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय होतं, आपल्याला माहिती आहे हे करायला पाहिजे, मग काय आपण किती दिवस, जास्तीत जास्त 1 आठवडाभर 2 आठवडे करतो आणि परत मग विसरलं जातं आपलं. पण ह्या गोष्टी अशा करायच्या आहेत की ते आपलं डेली रुटीन बनलं पाहिजे, ते आपल्या सवयीमध्ये आल्या पाहिजेत. त्या गोष्टी सवयीमध्ये आल्या की मग हळूहळू सगळं चेंज व्हायला लागतं. सुरुवातीला आपल्याला ते जाणीवपूर्वक करायचं. आणि तिसरी गोष्ट हेल्थसाठीची, की जी काही आपली हेल्थ आहे, आपल्याला जर पुढची हेल्थ छान पाहिजे असेल तर आत्ताची जी हेल्थ आहे त्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणणं. हे आपण मॅजिक बुकमध्ये बघितलेलं. हेल्थमध्ये मॅजिक पाहिजे असेल तर नंतरच्या हेल्थसाठी सुद्धा आधीच थँक्यू म्हणणं, आत्ताची जी हेल्थ आहे त्यासाठी थँक्यू म्हणणं, आणि आधी तुम्हाला जी हेल्थ मिळालेली होती त्यासाठी थँक्यू म्हणणं, ह्या 3ही पायऱ्यासाठी आधीच थँक्यू म्हणणं. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या हेल्थमध्ये मॅजिकच मॅजिक आहे. म्हणजे आधी कुठं जायचं, भूतकाळात जायचं, नंतर वर्तमान काळात यायचं आणि नंतर भविष्यकाळ. भूतकाळात मध्ये कुठंपर्यंत जायचं की जिथंपर्यंत तुम्ही लग्न होईल त्या पिरियडपर्यंत जायचं, म्हणजे